काय करता रे तुम्ही ते बाबासाहेब बाबासाहेब? आम्ही नाही मानत बाबासाहेबांना. आमच्यासाठी काय नाही केलं बाबासाहेबांनी. सगळं त्या महाराजांसाठी केलं, त्या बौद्धांसाठी केलं. आमच्यासाठी काय केलंय बाबासाहेबांनी? असं म्हणणाऱ्या भारतातल्या प्रत्येक अस्पृश्य वर्गातल्या त्या व्यक्तींसाठी हा खास व्हिडिओ आहे. बाबासाहेबांनी काय केलं तुमच्यासाठी हे विचारता? अरे पाणी पिण्यासाठी नाकारलं जात होतं आपल्या सगळ्यांनाच, फक्त महाराजांनाच नव्हतं नाकारलं जात. प्रत्येक अस्पृश्य वर्गाला पाणी पिण्यासाठी सुद्धा नाकारलं जात होतं. मग बाबासाहेबांनी फक्त महाराजांनाच पाणी प्यायला मिळावं म्हणून चौदार तळ्याचा सत्याग्रह केला नाही हो, तर प्रत्येक अस्पृश्य जातीतल्या, प्रत्येक धर्मातल्या, प्रत्येक वर्गातल्या माणसाला पाणी पिता यावं म्हणून त्यांनी सत्याग्रह केला. आणि म्हणूनच त्या सत्याग्रहाच्या महाडच्या चौदार तळ्याची ही एक छोटीशी गोष्ट. कोकणातलं महाड नावाचं एक गाव, त्या गावात एक तळं होतं. त्या तळातील पाणी प्रत्येक अस्पृश्य वर्गाला पिता यावं म्हणून एक ठराव मुंबईच्या विधिमंडळामध्ये मांडण्यात आला आणि तो ठराव पासही झाला. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. खरं तर पाणी ही निसर्गाची देण आहे. मग या निसर्गाच्या देणवरती प्रत्येकाचाच अधिकार असायला हवा. परंतु तरीही प्रत्येक अस्पृश्य वर्गाला मात्र या पाणी पिण्यापासून बंदी घातली गेलेली होती. आणि मग तारीख आली 20 मार्च 1927. महाड गाव वाजू गाजू लागलं. गावापासून थोड्याशाच अंतरावरती एक मंडप टाकला होता. मंडप संपूर्णपणे गजबजून गेला होता आणि या संपूर्ण महाड गावामध्ये लहानात लहान व्यक्तीपासून ते मोठ्यातली मोठी व्यक्ती, अगदी 75 ते 85 वय वर्षापर्यंतच्या सगळ्यांनीच हा मंडप, हे महाडचं गाव गजबजून गेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणाला उभे राहिले, भाषण केलं. संध्याकाळची वेळ, हजारो लोक तळ्याच्या आजूबाजूला ओंजळ करून पाणी पिण्यासाठी आतुरतेनं वाट बघत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले. त्यांनी त्यांची ओंजळ पुढे केली आणि पाणी स्वतःच्या ओंजळीत घेतलं आणि पिऊन टाकलं. उपस्थित असलेल्या हजारो जणांनी तेच अनुकरण केलं. प्रत्येकाने ते चौदार तळ्यातलं पाणी पिलं. पाणी हेच माणसाचं जीवन आहे, ही कल्पना खऱ्या अर्थानं सत्यात उतरली आणि प्रत्येकासाठी चौदार तळ्याचं पाणी पिणं हे प्रत्येक अस्पृश्यांसाठी स्वातंत्र्याची खरीखुरी देण ठरली. हे सगळं सांगत असताना शाहीर सचिन माळी यांचं गाणं आठवलं. महाडच्या तळ्याचं पाणी पेटल ग बाई, त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी भेटल ग बाई. मग आता तुम्हीच सांगा, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं असं विचारता. मग हे बोलण्यासाठी तरी तुम्ही पाण्या वाचून जिवंत असता नाही ना. म्हणूनच तर म्हणतात ना बाबासाहेबांना, बापाचा बाप भीमराव आंबेडकर.